हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर हा व्हिडिओ आहे धनतेरसच्या दिवसचा आणि तुम्हाला थोडा लेटच येत आहे। चला तर मस्त आता आज धनतेरसचा व्हिडिओ म्हटलं तुमच्याबरोबर शेअर कराव। तर बघा आज आहे बऱ्याचपैकी आपलं काम झालेलं आहे, कलरिंगचं काम झालेलं आहे हॉलच्या आणि त्यानंतर आता पसारा बाकी आहे तो आवरून घेऊ। किती पसारा आहे, सगळा पसारा आवरून घ्यायचा आपल्याला। कपड्यांचा कपाट लावायचं राहिलेलं आहे कारण एक कपाट आपण काढून टाकला आहे आणि ह्या ड्रॉवरमध्ये बरेचसे कपडे बसले आहे। बाकीचे कपडे जे आहे ते आता या कपाटामध्ये लावून घेणार आहे मी। चला तर सर्वात आधी धनत्रयोदशीची आपण पूजा करून घेऊ। तर पूजेसाठी मी हे सामान आणलेलं आहे इथं। कायची आहे ना, आणून ठेवल्या घेतो ना। संध्याकाळचे वाजलेले होते 7। म्हटलं चला आता छान दिवे वगैरे लावून घेतले अंगणामध्ये देवाजवळ वगैरे आणि धनतेरसची पूजा करायला बसलेली आहे। आणि इथे मी धनतेरसची पूजा करून घेते आणि जितक्या पण आपल्या केंद्रानुसार सेवा होत्या आजच्या त्या सेवा करून घेतल्या। छान अशी मस्त धनतेरसची पूजा केली आणि ज्या आपल्याकडे औषधी आहे, जे प्रोडक्ट आहेत औषधीचे, आपण औषध म्हणून जे आपण आपल्या शरीरासाठी घेत आहोत त्याची पण मी पूजा केली। आणि घरामध्ये पण ज्या आपल्या आयुर्वेदिक वस्तू रोजच्या खाण्यामध्ये येतात, स्वयंपाकघरात असतात, त्याची पण छानपैकी पूजा केली। धान्यांची वगैरे सर्व पूजा करून घेतली मस्तपैकी। आणि मार्केटमधून बाहेरून येताना आम्ही फळा वगैरे घेतले होते सोबत, झाडणी ते पण घेऊन आलो, त्याची पण पूजा केली। आज धनतेरस होती तर धने वगैरे विकत आणायचे असते, तर धने पण आणले। बरीचशी आपली जी बाकी शॉपिंग होती ती पण करून घेतली। गोल्डची पण खरेदी केलेली आहे आजच्या दिवशी। त्यानंतर मग आता मी स्वयंपाक वगैरे सगळं आटोपून घेतलं आणि मी आता दिशा इथे कपाट आवरायला बसलेली आहे। तुम्ही बघितलाच याआधी किती पसारा होता तो। तर मग म्हटलं चला आता दोघी मायली की मिळून पटापट आवरून घेऊ। हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। चला तर आता फक्त दिवाळीचा एक दिवस राहिलेला आहे, तर आपल्या संपूर्ण घराची छान अशी क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि आज आपण केलेली आहे फराळाला सुरुवात। तर आज फराळामध्ये मी काय काय बनवलेलं आहे चला तर मग बघूया आपण। तर इथं फराळाचं बनवायला घेतलेलं आहे। तर म्हटलं फराळाचं बनवायचं तर सुरुवात करायची गोडापासून। तर सर्वात आधी मी रव्याचे लाडू इथं बनवायला घेतले। त्यासाठी कढईमध्ये आपलं कढई तापवून घेतली, गॅसवर ठेवली, त्यामध्ये तूप घालून घेतलं। तूप वगैरे टाकल्यानंतर त्यामध्ये जवळजवळ 1 वाटी रवा घेतला। फक्त 1 वाटी रव्याचेच लाडू बनवणार आहे मी रव्याचे, कारण रव्याचे लाडू कोणी खात नाही आणि तसेही गोड वगैरे कोणी खायला पाहत नाही त्यामुळे, आणि नैवेद्यामध्ये ह्या लाडूचा मान असतो म्हणून मी छानपैकी रव्याचे लाडू बनवायला घेतले। तर आता बघा 1 वाटी रवा घेतला, तो मस्तपैकी छान तुपामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि मस्त भाजल्यानंतर मग आपण बनवूया त्याचे लाडू। तर हे जे लाडू आहे ते मी पिठी साखरेचे बनवणार आहे। अगदी पेड्यासारखे मऊ लुसलुशीत असे लाडू आपले तयार होतात। दिवाळी म्हटलं की फराळाचं आलंच, मस्तपैकी छान असं गोड तेलकट तुपकट आणि चटपटीत असं फराळाचं आपण बनवतच असतो। पण त्याबरोबर सुद्धा आपण जितकं आपण आपल्या सणाला महत्त्व देतो आणि परंपरेला महत्त्व देतो तितकंच आपण आपल्या आरोग्याला पण महत्त्व दिलं पाहिजे। म्हणून काही गोष्टी करायच्या आहेत त्या आपल्याला प्रमाणामध्येच करायच्या आहे। भरपूर असे 1-1 किलोचे लाडू करणे आणि ते खाणे, त्यानंतर मग आपल्याला डायबिटीज वाढून घेणे किंवा खूप तेलकट पदार्थ तळलेले खाऊन त्यानंतर तब्येतीवर परिणाम करून घेण्यापेक्षा आपण थोडं आबित केलेलंच बरं राहतं। मग मी मस्तपैकी 1-1 वाटीचेच बनवायला घेतलेलं आहे। इथे आपल्याला 1च वाटीचे रवा लाडू बेसन लाडू बनवून घ्यायचे आहेत, कारण त्यामध्ये जाते साखर। तर मग छानपैकी पिठी साखर काढून घेतली आणि त्यामध्ये रवा साखर मिक्सरमध्ये फिरवलं। त्यामध्ये थोडं मिक्सरमध्ये फिरवताना तूप टाकून घेतलं आणि छानपैकी बारीक करून घेतले ते जे आपण भाजलेलं मिश्रण होतं लाडूचं। त्यामुळे काय झालं, लाडू वळायला खूप मदत झाली आणि पटकन असे लाडू वळायला आले
आणि पटापट मस्त लाडू वडून घेतले आहे इथं. हे बघा किती छान आकार येत आहे. झटपट असे लाडू तयार होऊन राहिलेले आहे आपले. बघा किती छान असा गोलाकार आलेला आहे लाडूला. आणि मला लाडू बनवण्यासाठी मदत करत आहे दिशा. तर मी आणि दिशा आम्ही दोघी मायलेकीने छानपैकी लाडू बनवून घेतले. तर इथे रव्याचे लाडू तयार झालेले आहे. आणि रव्याचे लाडू नंतर मग मी बेसनचे लाडू करायला घेतले. झटपट त्याच कढईमध्ये परत ज्या कढईत रवा भाजला त्यामध्येच बेसन पण भाजून घेतलं आहे छानपैकी तुपामध्ये. मस्त असं बेसन परतून घेतलं आणि त्याला पण पिठी साखरच घातली. अजिबात पाक वगैरे काही केलेला नाही आहे साखरेचा, कारण तेवढा वेळही नव्हता माझ्याकडे. कारण दिवाळी फक्त एकच दिवसावर आलेली आहे. झटपट असे पटापट फराळाचं बनवायचं आहे. नैवेद्यामध्ये सर्वच गोष्टी आपल्याला हव्या असतात. कुठे काही आपल्याला कमी पण नको आणि वेळ पण जास्त नको लागायला, म्हणून अशा प्रकारे आपण करत असतो. तर आणि खूप छान होतात असे पण लाडू, बेसनचे पण रव्याचे पिठी साखर घातलेले. हे बघा किती मऊ, अगदी पेढ्यासारखे मऊ सुटीत असे छान रवेदार आपले बेसन लाडू, रवा लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पण करायला घेतले असाल ना चला फराळाचं सर्वजणींनी, तर मी पण घेतलं आहे फराळाचं आज बनवायला. तर त्यानंतर आपले बेसन रवा लाडू झाल्यानंतर मग मी तिळाचे लाडू बनवायला घेतलेले आहेत. हे आहेत माझ्याकडे गावाकडचे तीळ. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की मी तीळ छान स्वच्छ धुवून वाळत घातलेले होते. आणि हे तीळ आहेत माझ्या भावाने दिलेले मला. त्याच्या शेतामध्ये दरवर्षी तीळ तो लावत असतो, तर त्याने मला मागेच जेव्हा तीळ निघाले होते, पण ते माझ्याकडून साफ करायचे राहून गेलेले होते. म्हटलं चला आता दिवाळी आहे आणि आपल्याला तिळाचं काम सुद्धा आहे. तर मग मी त्याला तीळ स्वच्छ केले आणि लाडू बनवायला घेतले. तर इथं माझा आपला जो भाजक्या पोह्यांचा चिवडा आहे ना तो पण तयार झाला होता. तर तो पण बघा मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि चिवडा बनवतानाची रेसिपी काही मी घेतली नाही, कारण खूप धावपळ होत आहे सध्या दिवाळीच्या कामाची. कारण इतके दिवस साफसफाई, 8 दिवस जवळपास आपली साफसफाई चालली होती. त्यानंतर मग आता फराळाचं बनवायला घेतलं आहे. आणि मग हे सर्व फराळाचं बनवून घेतलं. मग लगेच केदारला घेऊन मार्केटमध्ये गेली, भाजीचं घेऊन आली. तर मला भाजीपाला पण आणायचा होता. दिवाळीच्या दिवशी लागणारे फळं आणि फुलं वगैरे ह्या पण गोष्टी घ्यायच्या होत्या. म्हटलं चला मार्केटमध्ये जाऊ, आणि मार्केटमधून घेऊन आलेली आहे. मार्केटमधला काही व्हिडिओ मी घेतला नाही, कारण खूप भयंकर अशी गर्दी होती मार्केटमध्ये दिवाळीमुळे. तर मी इथे आता सर्व भाजीचं साफ करून घेते. त्यानंतर मग आपल्याला सर्व भाजीपाला साफ झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये भरून ठेवायचं आहे 8 दिवसासाठी. 8 दिवस आपल्याला आता काळजी नाही आहे भाजीची. दारावर वगैरे भाजीचं आलं तर घ्यायची काही टेन्शन नाही आहे. तर हे बघा इथे फुलं फळं पण आणून ठेवलेले आहे. तर मी इथे तोपर्यंत साफ करायला बसली भाजीचं. तर तेवढ्या टायमामध्ये मम्मी स्वयंपाक करायला बसलेली आहे. इथे मम्मी स्वयंपाक करत आहे आणि मी मम्मीशी बोलत आहे. तर हळूहळू काय तर इथं स्वामिनीचा व्हिडिओ कॉल आलेला होता. दिशा व्हिडिओ कॉलवर स्वामिनी बरोबर बोलत होती आणि तेवढ्यातच आलं आपलं पार्सल. तर मी इथं फ्रीजसाठी कंटेनर बोलवले आहेत, कारण खूप भाजीपाला एका दमाने आणला की भाजीचं ठेवायचं बघा किती प्रॉब्लेम होते. आणि फ्रीज किती गंदा दिसत आहे, पूर्ण पसारा झालेला होता इथं फ्रीजमध्ये. तर मग मी हे कंटेनर 4 दिवसापूर्वी ऑर्डर केलेले होते. आज बाजार आणला आणि अचानक आज कंटेनर सुद्धा आले. ते भरून ठेवतं काय आत? हा, असं चिरून चारून मस्त छानपैकी भाजीपाला भरून ठेवू आपण फ्रीजमध्ये. किती घाटा दिसत आहे, छान आहेत ना देणं. हे डबे खूप लहान आले पण है ना, थोडे मोठे पाहिजे ते. त्याच्यात छान दाखवते असं वाटलं वापस कर. तर
तर बघा इथे आता सर्व ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. भाजीपाला मस्त छान असा कंटेनरमध्ये भरून ठेवला. किती छान दिसत आहे ना. आता सुटसुटीत दिसून झालेला आहे फ्रीज. आणि बाकीचे पण जे माझ्याकडे डबे आहेत एक्स्ट्रा, त्यामध्ये कांद्याची पात, कोथिंबीर वगैरे पण चिरून ठेवली. आणि त्यानंतर जे आता खाली टबमध्ये पण भाजीपाला जो होता तो पण ठेवून घेतलेला आहे. कारण मोठे मोठे जे भाजीचं आहे ते इथं या कंटेनरमध्ये बसत नव्हतं. मग म्हटलं चला आता आपण खालच्या टबमध्ये पण ठेवून घेऊ. आणि बाकी जे फ्रूट वगैरे आहे, फुलं, ते वरच्या फ्रीजमध्ये नेऊन ठेवलेले आहे. कारण हा फ्रीज छोटा पडतो ना, तर यामध्ये काही एवढं सामान बसत नाही. त्यानंतर बघा इथं आवळे वगैरे मी 8 दिवसाच्या आधीच आणले होते. मुलांनी काही खाल्ले नाही. म्हटलं चला आता छानपैकी आवळे बाहेर काढू आणि कट करून घेऊ. मस्त आवळं सुपारी वगैरे बनवून घ्यायची म्हटलं आवळ्यांची. इथं बघा दिशानं दिवी आहे ना, छान असे कलरिंग केले आहे. बघा किती मस्त असे कलर करून ठेवलेले आहे. दिशानं खूप सुंदर सुंदर कलर केले. मला खूप मदत होत आहे दिशाची दिवाळीला. तर तशी दर दिवाळीलाच ती माझी मदत करते. पण यावर्षी तिचं 12वीचं वर्ष असल्यामुळे मी तिला जास्त कामं सांगत नाही आहे. पण तिला जसं वाटलं तसं ती माझी मदत करते. तर मस्तपैकी तर बघा दिवे छान कलर केले. त्यानंतर ती बघा तिनेच बघा इथे छान अशी रांगोळी पण काढलेली आहे. कशीही काढो ती छानच काढते. मुलीचा खूप आधार असतो खरंच, मुलगी एक असावी. त्यानंतर मग मी सगळं घर वगैरे, संध्याकाळची वेळ झालेली होती, सगळं घर आवरून घेतलं. छानपैकी असं क्लीन करून घेतलं. दिवे वगैरे लावायची वेळ झाली. आवराआवर करायला घेतलेली आहे. बघा इथे छान पडद्याला लाइटिंग वगैरे लावली. छान माळा लावली. 2 साईडनं मस्त माळा लावून घेतलेल्या आहे. त्यानंतर पप्पांचा, आजोबांचा आणि आईंचा फोटो इथे लावलेला आहे छान वरती. आणि इथे आपली वॉच, गजानन महाराजचा फोटो, TV. तर अशा प्रकारे छान घर मस्तपैकी आवरलेलं आहे. जास्त तर काही केलेलं नाही आहे अशा पद्धतीनं. तर हे बघा आपल्या इथं दाराला पण तोरण लावलं. 2 साईडनं मस्त असे लटकन लावले. हा आहे आपला सोफा, चेअर. तर बघा हे असं लटकन लावलेलं आहे मस्त. तर हे बघा हे आहे आपली बेडरूम. तर बेडरूम असं आवरून घेतलेलं आहे. आणि बरंचसं आपल्याला इथे काही करायची विचार चालू आहे. पण सध्या तर आता वेळ नाही आहे, कारण आपल्याला दिवाळीचं फराळ बनवायचं होतं. म्हणून आता बाकीचं काही करत नाही. तर हा बघा आपला मिरर आणि असं दिसत आहे बाहेरून. बाहेरचं आपला दरवाजा. आणि इथे कपाट लावलेलं आहे आपलं जुनं. इथे जे एक कपाट होतं ते काढून घेतलं. आणि इथे आपल्या कोठ्या ठेवलेल्या आहे. पण कोठ्यांसाठी आम्ही त्या ड्रॉवरमध्ये जागा बनवली होती. पण तिथे कोठ्या जर ठेवल्या तर डोअर लागत नाही, म्हणून मग इथेच ठेवल्या. आणि हे नवीन फर्निचर, वर काही सामान ठेवलं आहे आणि बरंच सामान ठेवायचं आहे. आता हे आपला किचन पाहूया. चला तर मस्त आपण किचन आवरून घेऊ. आपल्या शेतात मस्तपैकी किचन आवरून घेते. आणि हे आवरल्यानंतर आपल्याला अनारसे बनवायला घ्यायचे आहेत. तर बघा इथे अनारशाचं असं उंडे तयार करून ठेवले आहे. आता हे छानपैकी मस्त चुरून घेणार मी आणि अनारसे बनवणार. तर त्यानंतर आपल्याला आज भाजी बनवायची आहे सोल्याची. तुरीच्या शेंगा आणल्या त्या आज मार्केटमधून भाजीचं घेऊन आली. तर चला मस्तपैकी आज तुरीची दाण्याची भाजी बनवूया संध्याकाळी. आणि आता पटकन अनारसे बनवायला घेते आणि लागणारे दाणे यामध्ये काढून घेणार आहे. गॅसच्या ओट्यावर पसारा बघा किती काही आवरलं तरी बसलं कसं होते. तसं पहिलं भाजी बनवायचं काम नाही आहे दिशू, होऊन जाते. तर बघा मस्त असं आवरून घेते अगोदर. मग अशी किचन आवरायचं राहिलेलं होतं आणि मी जेवण केलं तशी जाऊन झोपली होती, कारण मला अजिबात बरं वाटत नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला आता मस्त आता उठली आणि फ्रेश वगैरे झाली. तर फ्रेश झाल्यानंतर किचन आवरून घ्यावं म्हटलं सर्वात अगोदर. कारण जोपर्यंत आपण गॅसचा ओटा आवडत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीच कामं सुचत नाही. तर आता बरंचसं सामान आपलं बघा इथे मस्त रॅकमध्ये लागलेलं आहे. तिथे छान मस्त. आणखी आपल्याला इथे एक छोटीशी रॅक बघू आता ऑनलाईन बोलू, कारण त्यांना म्हटलं होतं बनवून द्या, पण ते आपल्याकडे मटेरियल उरलेलं नव्हतं म्हणून त्यांनी बनवून दिलेलं नाही आहे. चला आता मस्त अनारशाचं पीठ भिजवते बस.
हो वाळू घालावं लागते ते डबल. तर आता संध्याकाळची वेळ झाली होती, म्हटलं चला दिवे वगैरे लावून घेऊ. आपले अनारसे काढून झालेले आहेत आणि बाकी पण फराळाचं बनवायचं आहे, स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. तर मग मी आता इथं दिवे वगैरे लावून घेते आणि आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. परत तुम्हाला धनत्रयोदशीच्या सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. चला तर मस्त आता आपण दिवे लावून घेऊ आणि इथेच आजच्या व्हिडिओचा एंड करू. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.